नमस्कार. वेल्वेट कविशा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. आजची कथा प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदीच सेम असतं. लेखिका जया पाटील. आज सकाळपासूनच ऋतूचा मूड खूप खराब झाला होता. का तर आज निलेश आणि ऋतूच्या लग्नाचा वाढदिवस. परंतु निलेशला कामाच्या गडबडीत लक्षात आलं नाही आणि तो ऋतूला कुठलाही सरप्राईज न देता साधं विश न करताच कामानिमित्त 2 दिवस बाहेरगावी गेला. ऋतूसाठी तर तो किती मोठा गुन्हा होता. निलेश परत आला की आता मात्र त्याची खैर नाही असं ठरवूनच ऋतू तिच्या मावस बहिणीकडे म्हणजेच निशाकडे निघून गेली. निलेशला कामाच्या गडबडीत नंतर लक्षात आलं आणि ऋतूला विश करण्यासाठी आणि तिची माफी मागण्यासाठी त्याने ऋतूला फोन केला. ऋतू मात्र स्वतःच्या हट्टाला पेटली होती. काहीही झालं तरी निलेशला माफ करायचं नाही असं तिने ठरवूनच टाकलं होतं. निशा ऋतूचं वागणं पाहत होती, पण ऋतूचा मूड आणखीन खराब करायला नको म्हणून निशाने तिला त्याबद्दल काहीच विचारलं नाही. ऋतू आणि निलेशमध्ये झालेल्या भांडणाचा निशाने छडा लावायचा ठरवला आणि ऋतूला न समजता तिने निलेशला फोन लावून सगळी परिस्थिती समजावून घेतली. निलेशने ऋतू आणि त्याच्यात नेहमीच अगदी क्षुल्लक कारणावरून कुरबुरी होतात असं निशाला सांगितलं. ऋतूच्या प्रत्येक गोष्टीवर रागे भरण्याच्या स्वभावाबद्दल पण निशाला सांगितलं. निशा ऋतूची बहीण होती, त्यामुळे ऋतूच्या या स्वभावाबद्दल तिलाही कल्पना होतीच. कायम ऋतूचं वागणं असंच राहिलं तर निलेश आणि ऋतूमध्ये दुरावा निर्माण होईल. त्याचे गंभीर परिणाम त्यांच्या नात्यावर निर्माण होऊ शकतात. म्हणूनच वेळ निघून जाण्याआधीच आपण यावर काहीतरी मार्ग काढायला हवा असं निशाने मनोमन ठरवलं. तिला एक कल्पना सुचली. निशाने निलेशला सांगितलं की अजून काहीतरी नवीन काम काढून तू अजून 2 दिवस बाहेरगावीच राहा. ऋतूला कसं समजवायचं ते मी ठरवते म्हणून तिने निलेशचा फोन ठेवला. 2 दिवस उलटून गेले. 3रा दिवस उजाडला तरीही ऋतूचा राग मात्र काही कमी झाला नाही. निलेशसोबत अजूनही तिने अबोला धरला होता. ऋतू निशाला मदत करायला म्हणून किचनमध्ये गेली. निशा कसल्या तरी तयारीत गुंतलेली दिसत होती. कसल्या तयारीत गुंतलेली आहेस ग निशाताई? मला पण सांग की, मी पण मदत करते. काही नाही ग ऋतू, आज अखिल आणि माझ्या लग्नाचा 5वा वाढदिवस, निशा म्हणाली. अखिल कामाच्या गडबडीत निघून गेला आणि मग काय, मीच त्याला सरप्राईज द्यायचं ठरवलं. त्याच्या आवडीचा सगळा वेळ बनवायचा ठरवला आहे मी, जसे की वरण भात, त्यावर तुपाची धार, चपाती, पनीरची भाजी, शेंगदाणे चटणी, कुरकुरीत बटाटा भजी, कांदा भजी, गोड शेवया आणि त्याच्या सगळ्यात आवडती बालुशाही आणि कलाकंद. निशाचं बोलणं ऐकून ऋतू अगदीच कोड्यात पडली आणि बोलू लागली. अगं ताई, जिजूने तुला साधं विश सुद्धा केलं नाही आणि तरी तू त्याच्यासाठी इतकी सगळी तयारी करते आहेस. तुला राग नाही आला का जिजूचा? ऋतूने प्रश्न विचारला. अगं राग काय यायचा त्यात? अखिलला कधीच नाही लक्षात राहत माझा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस आणि इतकंच काय, स्वतःचा वाढदिवस देखील नाही लक्षात राहत का त्याच्या? कामाच्या गडबडीत असतो ग बिचारा. पण जेव्हा लक्षात येतं ना की अगदी गुन्हेगार असल्यासारखं वाटतं त्याला, दिवसभर माफी मागत बसतो मग तो माझी. आज पण लक्षात आलं ना साहेबांना, मग फोन करून माफी मागणं सुरू. मला फार आवडतो ग त्याचा हा स्वभाव, निशाने ऋतूला समजावणीच्या सुरात सांगितलं. मी नाही ताई तुझ्या इतकी समजूतदार. मी तर लगेच रागवते निलेशवर. वाढदिवस वगैरे सगळं लक्षात असलंच पाहिजे त्याच्या. मी नाही का लक्षात ठेवत सगळं? ऋतू निशाला म्हणाली. अगं ऋतू, तुझं माझं गेलं हा व्यवहार झाला आणि प्रेमात कधी व्यवहार नसतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाही म्हणून अखिल गुन्हेगार ठरत नाही. लक्षात आल्यानंतर त्याने मागितलेली माफी म्हणजे देखील माझ्यावरचं प्रेमच आहे. आज खूप थकली असशील ना, आराम कर. त्याच्या या शब्दात देखील खरं प्रेम दिसतं मला. त्याला सरप्राईजेस देता येत नाही, पण प्रत्येक सुखदुःखात त्याने मला दिलेली साथच खूप मोठं सरप्राईज गिफ्ट आहे माझ्यासाठी. आपल्या माणसाच्या चुका मोजून आणि त्यावर राग धरून फक्त दुरावा निर्माण होतो, पण आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसाच्या चुका माफ करून प्रेम वाढत जातं. राहिलं बर्थडे, ॲनिव्हर्सरी विसरणं यासारख्या छोट्या गोष्टी
या जर चुका असतील तर मी पण अखिलच्या बाबतीत कधी कधी चुका करतेच की. माझ्या काही गोष्टींमुळे त्यालाही त्रास होतोच, पण तो कधीच मला त्याचा राग दर्शवत नाही, कारण त्याचंही माझ्यावर मनापासून प्रेम आहे. त्यामुळे तोही मला माझ्या चुका झाल्यावर मोठ्या मनाने माफ करतो. अखिल आणि मी आम्ही एकमेकांना समजून घेतोय, त्यामुळेच आमच्या नात्यात प्रेम आणि विश्वास टिकून आहे. मला आमचं हे नातं असंच फुलवत ठेवायचं आहे ग ऋतू. निशा खूप मनापासून ऋतूसोबत बोलत होती. निशाचं बोलणं ऐकून ऋतूला तिची चूक उमगली. ऋतूच्या डोळ्यात पाणी होतं. निशाचं बोलणं ऐकतानाच क्षणभर सुद्धा न थांबता ती निलेशला फोन लावायला निघून गेली. ऋतूच्या डोळ्यात आलेलं पाणी पाहून निशा काय समजायचं ते समजली. ऋतू आणि निलेशचं घोडं एकदाचं गंगेत न्याहालं म्हणून ती गालातल्या गालात हसली. काय मग प्रेक्षक हो, प्रेम कुठल्याही स्वरूपात केलं जाऊ शकतं. त्याला सरप्राईज आणि अजून कुठली विशेषणं लावून मर्यादित केलं जाऊ शकत नाही. काय मग तुम्हाला देखील असंच वाटलं असणार ना? वाटणारच, कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. सदर कथेबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला तुमच्या कमेंटच्या स्वरूपातून नक्की कळवा. कथा आवडल्यास लाईक आणि शेअर करा. असंच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी आमच्या वेल्वेट कविशा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन कथेसह पुढच्या भागात. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.